नमस्कार. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका 2025-26 ची रणधुमाळी जोरात सुरू झालेली आहे. आपण सध्या आहोत प्रभाग क्रमांक 20 मध्ये आणि आपल्यासोबत आहेत काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार शिलाताई मगरे. थेट त्यांचा परिचय घेऊयात आणि काही महत्त्वाच्या प्रश्नांना हात घालूयात, कारण की प्रभागाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून भावी नगरसेवकांच्या डोक्यामध्ये काय प्लॅन आहे आणि जनतेला ते काय देतील हे महत्वाचं आहे. ताई, तुम्ही वेळ दिला त्याबद्दल आभार व्यक्त करतो. पहिला थेट प्रश्न की तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर पहिले 5 कामं कोणती आहेत आणि त्याच्यावर तुम्ही काम काय कराल, काय ठरलं काय तुमच्या डोक्यात, कोणकोणत्या विषयावर तुम्ही काम कराल? पहिला प्रश्न पाण्याचा आहे. आता 8-10 दिवसाला पाणी येतंय, तर मी नगरसेवक झाल्यानंतर 2 दिवसाला पाणी म्हणजे दिलं पाहिजे नागरिकांना, असं त्यासाठी प्रयत्न करा. त्यासाठी प्रयत्न. दुसरं काम? दुसरं काम म्हणजे महिला सुरक्षित नाहीये. म्हणजे रात्री थोडासा जरी घरी उशीर झाला महिलांना जाण्यासाठी, तर त्या स्वतःला सुरक्षित नाही समजत, म्हणजे त्यांना भीती वाटते. गुंडागर्दी जास्त वाढलेली आहे. आता या काळामध्ये जास्त गुंडागर्दी वाढलेली आहे, महिला सुरक्षित पण नाहीये. आणि म्हणजे त्याला प्रशासनाचं म्हणजे पोलीस प्रशासनाचं त्यांना भीती नाहीये गुंडागर्दी लोकांना, त्यामुळं एवढं हे झालेलं आहे. जर या सरकारने पोलीस प्रशासनाला आळा घातला किंवा त्यांना काहीतरी त्यांची म्हणजे गुन्हेगाराला सजा दिली, तर हे असं होणार नाही का, किंवा गुंडागर्दी होणार नाही आणि कोणते माता भगिनींची अशी फजिती होणार नाही. हे भाजप सरकार आहे ना, गुंडा लोकांना पाठीशी घालतंय. आणि त्यांना म्हणजे भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची गुंडागर्दी सगळी त्यांना माफ होती, कारण असं करायला नाही पाहिजे. आणि हे आपलं सरकार आल्यानंतर हे असं होणार नाही. दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे की महापालिकेच्या शाळा बंद पडतायत, विद्यार्थी आहेत पण तिथे शिकवायलाच कोणी नाही, कारण की शिक्षक भरती झालेली नाही आहे. तर या प्रश्नावर तुम्ही कसा विचार करताय? मी प्रशासनाला म्हणजे त्या मागणी करेल की शाळाची सुधारणा व्हायला पाहिजे महानगरपालिकेच्या, आणि शिक्षक पण तिथं नसले तर त्यांना मग शिक्षक पण तिथं मागणी करेल काही तर शिक्षक द्या, शाळाची दुरुस्ती करायला लावल. शाळा म्हणजे गरिबाची शाळा म्हणजे काही ते काही पडकं घर नसतं, ती शाळा म्हणजे शाळेसारखंच त्या मुलांना सगळ्या काही सुविधा मी देण्याचा प्रयत्न करेल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपला दवाखाना जी स्कीम सुरू झालेली आहे, दवाखाने आहेत पण मेडिसिन नाही, औषधी नाही आहेत, काही ठिकाणी डॉक्टर सुद्धा नाही आहेत, तर आरोग्याचा पण प्रश्न महत्वाचा आहे. याबद्दल तुमच्याकडे काय प्लॅन आहे? त्याच्यासाठी पण मी लढेल ना, मागणी करेल ना त्यांना, म्हणजे प्रशासनाला मागणी करेल ना. तिथं डॉक्टर नसेल तर तिथं डॉक्टरांची जागा भरून देईल, तिथे त्यांना सांगेल ना. डॉक्टरांसाठी औषधासाठी पण त्यांना म्हणजे मी प्रत्येक गोष्टीमध्ये नागरिकांसाठी उभा राहील, त्यांच्या सुविधासाठी. तब्बल 6 ते 7 वर्षानंतर महापालिकेची निवडणूक होतीये. काँग्रेस पक्षाने तुमच्याकडे एक महत्वाची जबाबदारी दिलेली आहे. जनता तुम्हाला बघती आहे, काय सांगाल तुम्ही जनतेला? जनतेला एवढंच सांगेल मी की योग्य ते उमेदवार निवडा. असे गंजीचे गळाट्याला काही निवडू नका तुम्ही, कारण ते गळाटा पातोळा असतो, ते फक्त कामापुरताच असतो. आणि योग्य उमेदवाराला निवडून द्या, कारण ते उद्या चालून तुमच्या कामं पडेल, तुमच्या अर्ध्या रात्री तुमच्या घरी येऊन तुमच्या समस्या सोडवेल. अशा लोकांना निवडून द्या, अशा महिलांना. आणि परत महिलांचं सक्षमीकरण पण व्हायला पाहिजे ना शहरामध्ये, कारण महिला जे करून महिला सर्वांच्या मदतीला येतात, तसे बाकीचे नाही आहेत ना पुरुष लोक वगैरे. त्यासाठी महिलांचा विचार करायला पाहिजे. एक महिला म्हणून महिलांना निवडून आणायला पाहिजे. ते तुम्ही काँग्रेस पक्षाचे खूप जुने कार्यकर्ते आहात, पक्षाने तिकीट देताना खूप विचार केलाय आणि एक महत्वाची जबाबदारी दिलेली आहे. आता रोज तुमचा प्रचार, तुमची पदयात्रा सुरू आहेत. सकाळी 7 वाजल्यापासून रात्री संध्याकाळी 9 वाजेपर्यंत तुम्ही प्रचारात व्यस्त असतात. कसं नियोजन केलंय तुम्ही पूर्ण प्रभागाचं? प्रभागाचं नियोजन महिला वगैरे बरोबर घेऊन पॉम्पलेट ते, आणि घरोघर जाऊन त्यांना पॉम्पलेट द्यायचं. आणि पॉम्पलेट आम्ही प्रत्येक घरी गेल्याच्या नंतर प्रत्येक नागरिक खुश झालेले आहे काँग्रेसचं पॉम्पलेट बघून. ते म्हणतात आम्ही हे भाजप सरकारला खूप कंटाळलेलो आहे, चॉकलेट देतं म्हणे, लॉलीपॉप देतं म्हणे खायला, आणि काहीच करत नाही म्हणे, फक्त यांचे लॉलीपॉप चॉकलेट द्यायचेच कामं चालू आहे म्हणे. तर त्यासाठी आम्हाला काँग्रेसला निवडून द्यायचं अशी जनता म्हणते. एकंदरीत काँग्रेसच्या इथे जनाधार पण आहे आणि मतदार पण आहे, असं तुम्ही तुमच्या बोलण्यातून सांगताय. शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न, जनतेला तुम्ही काय आव्हान कराल? कारण की तुमचं
मागे किती पाठबळ आहे किंवा किती जनता आहे हे तर मतदानातूनच दिसेल. वेळ खूप कमी राहिलाय. 15 तारखेला मतदान आहे आणि 16ला मतमोजणी आहे. तुम्हाला छत्रपती संभाजीनगर शहराची जनता बघतीये, काय सांगाल तुम्ही जनतेला? जनतेला एवढंच सांगेल, मला निवडून दिल्यानंतर मी पहिली वार्डाची व्यवस्था करल, सर्व काही वार्डाची व्यवस्था करल. कारण आता परिस्थिती अशी झालेली आहे का म्हणजे वार्डाला कोणी वालीच नसल्यासारखं झालेलं आहे. एवढे नगरसेवक राहून गेले भरपूर, पण कामं म्हणजे कवडीचे कामं केलेले नाही. गल्ली बोळामध्ये ते गेलेले नाही कधी. कारण मी काँग्रेस पक्षाचे एक पदाधिकारी असल्यामुळे हे सगळं मला माहिती आहे. मी 20 वर्षापासून वार्डामध्ये काम करते. नाही, याचा अर्थ म्हणजे 30 वर्ष ज्यांची सत्ता होती त्यांनी तुमच्या प्रभागात काहीच विकास केलेला नाही? काहीच विकास केलेला नाही, काहीच विकास केलेला नाही. आता तर जनता त्यांना निवडूनच देणार नाही. जनता आमच्या तोंडावर बोलते, बरं झालं तुम्ही वार्डातल्या उभा राहिल्या. आमची काही समस्या असेल तर तुम्हाला आम्ही हाताला धरून घेऊन जाऊन आम्ही आमचे काम करून घेऊ शकतो. या लोकांनी त्यांच्याकडे बघितलं सुद्धा नाही. तर एकंदरीत आपल्यासोबत होते शीलाताई मगरे, प्रभाग क्रमांक 20 मध्ये काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत. पुन्हा त्यांना नवीन शो मध्ये, नवीन प्रचार यंत्रणा, रॅलीमध्ये, पदयात्रेमध्ये आपण पुन्हा भेटणारच आहोत. अजून महत्वाचे प्रश्न आपण त्यांच्याशी विचारणार आहोत. 15 जानेवारीला मतदान आहे, 16 तारखेला मतमोजणी आहे. प्रभागातल्या सर्व जनतेला MCN TV न्यूज आवाहन करते की मतदान कोणालाही करा, पण मतदान करा, लोकशाहीला बळकट करा. तुर्तास थांबतो. मी अनवर अलम नूर जाफर, MCN न्यूज, छत्रपती संभाजीनगर.